नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025-26ची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आपल्याला यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला पोहोचेल. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण 8वीची इंग्रजी विषयाची घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवूया. इयत्ता 8वी विषय इंग्लिश, फर्स्ट युनिट टेस्ट 2025 गुण 20 वेळ 1 तास. इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील फर्स्ट युनिट नंबर 1 या चाचणीसाठी विचारलं जाणार आहे. पहिल्या युनिटमध्ये जेवढे घटक असतील तेवढे सगळ्यांवर आधारित ही प्रश्नपत्रिका आपली तयार करण्यात आली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तेवढा अभ्यास करायचा आहे आणि त्या घटकावर आधारित अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. हे सर्व प्रश्नांची उत्तरं IMP म्हणून लक्षात ठेवायची आहेत, आपल्या वहीत लिहून ठेवायचे आहेत. असेच प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहेत. 18 ऑगस्टनंतर आपली परीक्षा असेल चाचणीची. त्या चाचणीसाठी हे सर्व प्रश्न विचारले जातील. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 1A, 4 गुणांसाठी 4 पर्यायी विधानं या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यांची उत्तरंसुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहून दाखवलेली आहेत. व्यवस्थित सर्व विधानं वाचा आणि उत्तरं लक्षात ठेवा. त्यानंतर B भाग आहे 4 गुणांसाठी. ॲग्री आणि डिसॲग्री विधानं आपल्याला ओळखायची आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकातलीच विधानं आहेत, एका पाठावर आधारित पॅसेजमधली. ती याप्रमाणे आपण लिहायची आहेत. पहिलं विधान ॲग्री आहे, दुसरं डिसॲग्री, तिसरं ॲग्री, चौथं डिसॲग्री. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, ट्रू ऑर फॉल्स आपल्याला ओळखायचं आहे दिलेले स्टेटमेंट वाचून. बघा ती 4ही विधानं कोणत्या पाठातली आहेत ते मला कमेंट करून सांगा. त्यानंतर B भाग रॅमिंग वर्ड्ससाठी करेक्ट द फॉलोइंग 2 वर्ड दिलेले आहेत, त्यापैकी अचूक वर्ड आपल्याला ओळखायचं आहे. नाऊ ग्रो, फन बर्न. अतिशय सोपा प्रश्न आहे. C भागामध्ये आपल्याला ॲड अ क्वेश्चन टॅग टाकून विधान कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A बघा 2 गुणांसाठी ट्रान्सलेट करायचे आहे दिलेले 4 शब्द, कस्टमर, डिसिजन, पॅराडाईज आणि प्रॉपर्टी. गिराईक, निर्णय, नंदनवन, गरिबी. B भाग बघा, त्यात आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत.
आणि ती आपल्याला मराठीमध्ये लिहायची. कीप युअर क्लासरूम क्लीन. आपली वर्गखोली स्वच्छ ठेवा. दुसरं आहे रिस्पेक्ट अँड लिसन टू द टीचर्स. शिक्षकांचा आदर करावा व त्यांचे ऐकावे. सी भागामध्ये आपल्याला एक विधान दिलेलं आहे, ते मराठीतून करायचं आहे. बॅड न्यूज ट्रॅव्हल्स फास्ट. वाईट बातमी लवकर पसरते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची इंग्रजी विषयाची आकारिक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.